पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का? त्यांनी सांगितलं कुठलीही मारहाण मला झालेली नाही. तू तुझ्या मुलाचं काळजी घेतलास तर तुझ्या बहिणीचं मूल म्हणून काळजी घ्यायचा होतास रे मुख्यमंत्री साहेब. माझ्या मुलाचा हत्या करू देऊन मारून टाकून आता कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार असता तर माझा मुलगा माझ्या हातात द्यायला पाहिजे होतास तू. तुझा आजारी मुलगा आहे तो येऊन घेऊन जा म्हणून सांगायचा होतास. त्यांच्या ज्या जुन्या जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख काय करतो रे माझ्या मुलावर गरीबाच्या दगड फोडून खाणाऱ्या वडील समाजावर काय बोलता तू? अन्याय नको करू साहेब. साहेब तुला दुनिया चुकवायचं दुनिया. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नेमका कसा झाला? सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे? जर त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे तर मग नैसर्गिक मृत्यूला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचं सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 लाख रुपयाची मदत का आणि कशासाठी देत आहेत? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरी अशा प्रकारचा प्राथमिक अहवाल आलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे? त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराने TV9 या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा नकार दिलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि मुख्यमंत्री आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही परिवाराने नेमकं काय काय म्हटलेलं आहे यावरती एक दृष्टिक्षेप. काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये परभणीच्या प्रकरणावरती भाष्य करताना असं म्हटलं की सोमनाथ सूर्यवंशी याला श्वसनाचा त्रास होता. त्याचबरोबर त्याला न्यायाधीशांच्या समोर उभं केलं असता पोलिसांच्या वतीने कोणतं टॉर्चर करण्यात आलेलं आहे का, 3rd डिग्री देण्यात आलेली आहे का, असा जेव्हा प्रश्न करण्यात आला तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी याने स्पष्टपणे त्याला नकार देण्यात आलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्यामुळे शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत देखील जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे त्या ठिकाणातील PI होते अशोक घोरबाण यांना या संपूर्ण चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री यांच्या वतीने बोलताना असं देखील सांगण्यात आलं की या प्रकरणावरती जर काही शंका निर्माण होत असतील तर या प्रकरणाची चौकशी ही न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. न्यायालयामधील रिटायर्ड जज यांच्या अधिपत्याखाली एक समिती गठीत करण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा न्यायालयाच्या अधिपत्याखाली करण्यात येईल. यावरती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की सगळ्यात प्रथम सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केल्याच्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी याच्याकडे मोबाईल होता जो की सगळ्यांकडेच असतो. अटक केल्याच्या नंतर जी फर्स्ट प्रायोरिटी असते की त्यांच्या परिवाराला कळवणे की तुमच्या मुलाला किंवा तुमच्या परिवारातील व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती अमुक अमुक पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, अशा प्रकारचा कोणताही मेसेज किंवा फोन परिवाराला का आणि कशासाठी करण्यात आला नाही. ज्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांच्या परिवाराला फोन करण्यात आला आणि संपूर्ण माहिती देण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचं असं म्हणणं आहे की सोमनाथ सूर्यवंशी याला श्वसनाचा कुठलाही आजार नव्हता किंवा कोणताही त्रास नव्हता. सोमनाथ सूर्यवंशी हा कष्टाने शिक्षण घेत होता. त्याचप्रमाणे मी म्हणजेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दगड फोडून कष्टाने मुलांना जगवलेलं आहे. आजपर्यंत आमच्या परिवारातील सगळ्या लोकांनी कष्टाने यापर्यंत इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. सोमनाथला श्वसनाचा देखील त्रास नव्हता किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचा त्याला त्रास नव्हता. सोमनाथने आतापर्यंत कोणतीही मेडिकलची गोळी देखील आणून खाल्लेली नाही. मग त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? सोमनाथच्या परिवारांनी महाराष्ट्र सरकारने जी 10 लाख रुपयाची मदत देऊ केलेली आहे ही संपूर्ण मदत नाकारलेली आहे. त्याचबरोबर घोरबाण हा जर या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असेल तर या अशोक घोरबाण जो की पोलीस इन्स्पेक्टर आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. कारण की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बंधूचं असं म्हणणं आहे की या तपासामधील जो मेन इन्स्पेक्टर आहे अशोक घोरबाण याच्या अगोदर देखील सोशल मीडिया आणि युट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेले आहेत. अशोक घोरबाण यांची कार्यपद्धती आम्ही त्याच्यावरती पाहिलेली आहे, ऐकलेली आहे आणि यामुळे जर अशोक घोरबाण जर याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व असेल तर त्याला निलंबित नाही तर त्याला फाशीची शिक्षा
देण्यात यावी. 10 लाख रुपयामध्ये आमच्या मुलाचा जीव परत येणार नाही, 10 लाख रुपयामध्ये आमच्या भावाचा जीव परत येणार नाही. त्याच्यामुळे सरकारने जी आम्हाला 10 लाख रुपयाची जी मदत देऊ केलेली आहे, ही मदत आम्ही नाकारत आहोत. आम्ही काही भिकारी नाही. आम्हाला आमच्या भावाला, आम्हाला आमच्या मुलाला परत आणून द्या. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केलेली आहे की एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना चालवता, महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना तुम्ही बहीण मानता, त्याचप्रमाणे मी देखील तुमची बहीण आहे आणि बहिणीचा मुलगा म्हणजेच तुमचा भाचा होतो आणि या कारणास्तव तुम्ही तुमच्या भाच्याला का वाचवू शकले नाहीत. सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या परिवाराने जेवढी काही माहिती दिलेली आहे याच्यावरती त्यांनी एका गोष्टीवरती ठाम राहिलेले आहेत, ते म्हणजे न्यायालयीन चौकशीसाठी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर यावं, त्याचप्रमाणे न्यायालयीन चौकशी जर होत असेल तर त्यांचं त्यांनी स्वागतच केलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुसऱ्या बंधूंचं असं म्हणणं आहे की साधारणपणे 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला कुठून अटक झाली, त्याला कुठं ठेवण्यात आलं, त्याचप्रमाणे त्याचे दिवसाचं रात्रीचं, त्याचप्रमाणे त्याला कोणकोणत्या ठिकाणी हलवण्यात आलं, या सगळ्या गोष्टी कोणत्या ना कोणत्या सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालेल्या असतील. जर त्या कॅप्चर झालेल्या नसतील तर अन्य कोणत्या ना कोणत्या तरी सीसीटीव्ही मध्ये त्या गोष्टी या कॅप्चर झालेल्या असतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या सीसीटीव्ही फुटेज आम्हाला देण्यात यावा आणि नेमका सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यूचं कारण हे समाजापुढे आणि या महाराष्ट्राच्या पुढे येणं महत्वाचं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराने पुढे बोलताना असं सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय मिळाला नसेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण परिवार आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आत्मदहन करू. कलेक्टर ऑफिसच्या समोर येऊन सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आणि या मागचा नेमका मास्टरमाइंड कोण आहे हे जर समोर येत नसेल तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर येऊन आत्मदहन करू. आत्मदहनाचा इशारा हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराने काल TV9 या न्यूज चॅनलवरती बोलताना केलेला आहे.